स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशा आहात सगळे? जरा दोन्ही हात असं करून सांगा. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. कारण जशी एनर्जी द्याल तसंच आपलं सुंदर जीवन होणार आहे. तर सगळ्यांनी बघू द्या मला किती लोक ऍक्शन टेकर आहेत. कारण ओनली यू कॅन चेंज युअर लाईफ. जगात कोणी तुमच्या आयुष्याला बदलू शकत नाही, फक्त तुम्हीच तुमच्या आयुष्याला बदलू शकता. तर दोन्ही हात असं छान घ्या आणि म्हणा की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला तर सुरू करूया. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनाचा जीवनावर आनंदासाठी होणारा उपयोग. तर एनर्जीच्या सेशन मध्ये जे लोक झोपून बिपून क्लास करत आहे, 5:30 वाजलेल्या दुपारची वामकुष्की संपलेली असेल. जरा फ्रेश माइंडने अटेंड करायचं आहे. कारण झोपेत ऐकलेल्या गोष्टी ते स्वप्नातल्या सारख्या वाटतात आणि स्वप्न झोपेत पाहिलेले पूर्ण होत नाही, प्रत्यक्षात ऍक्शन घ्याव्या लागतात. तर जे लोक झोपेतलं क्लास करून राहिले, जरा उठा. उठो जागो, शाम हो रही है. आणि आपली संस्कृती म्हणते दिव्या वात लावायच्या वेळेस झोपायचं नाही. ठीक आहे, उठा बरं लवकर लवकर. खूप सारे लोक झोपलेले दिसून राहिले. मस्त. चला उठा उठा, फ्रेश माइंडनी क्लास करा. हा, जरा चष्मा बिष्मा लावून घ्या. वेरी गुड. अब जो लोग पूरे वीडियो ही बंद करके बैठे, उनकी एनर्जी भगवान बचाए. ठीक आहे, चला आपण सुरू करूया आपल्या एनर्जीच्या सेशनला आणि जीवनाला संपूर्ण आनंदासाठी, सकारात्मकतेसाठी ऍक्टिव्ह करूया. याच नव्या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये समजवून घेऊया. द सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. काल आपण ओरली सगळं समजून घेतलं. आज आपण थोडं प्रॅक्टिकली. तर आपलं जे काही आपण ऐकतोय आता, ते कॉन्शियस माइंडने ऐकतो आणि याची जी एनर्जी असते ती फक्त 10 ते 15% असते. पण सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनाची 85 ते 90% ऊर्जांचा आपण सहसा उपयोगच करत नाही. तर या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग कसं द्यायचं? तर त्यासाठी आपल्याला या 3 गोष्टींची आवश्यकता असते. आणि त्या 3 गोष्टी आहेत अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन या 3 गोष्टींच्या माध्यमातून आपण आपल्या अवचेतन मनाला तयार करू शकतो. आणि यासाठी सायंटिस्ट मसुरे इमोटो यांनी काही प्रयोग केलेले आहेत. अफर्मेशनचं आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे सायंटिस्ट मसुरे इमोटोंनी प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे. आणि प्रयोग काय, त्यांनी पाण्यावर प्रयोग केला. पाण्यावरचा प्रयोग काय होता त्यांचा, त्याच्यासाठी त्यांनी पुस्तक लिहिलं, द मिरॅकल ऑफ द वॉटर आणि हिडन मेसेज इन द वॉटर. आता मला सांगा, इथे तुमच्या समोर हे जे पाणी दिसत आहे, हे पाण्याचीच इमेज आहे जे मसुरे इमोटोंनी त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून घेतलं. कोण कोण हे पाणी पिऊ शकतं? हे पाणी पिण्यालायक आहे का? हे पाणी पिऊ शकतो का आपण? टाईप इन चॅट बॉक्स, पिण्यालायक आहे का पाणी? एकच रिप्लाय आहे. एकाच जणाला वाटतं की नाही पिऊ शकत. ओके ओके ओके. चला, बरेचसे नाही आले आता. थँक्यू. आता मी तुम्हाला म्हणते की तुम्ही रोजच हे पाणी पितात. तर जर मी म्हणते आहे की तुम्ही दररोज हेच पाणी पिता, तर तुम्हाला काय वाटेल? पाण्याबद्दल काय म्हटलं जातं? जल ही जीवन है. या पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? चला, कुणाला तरी व्हॉलेंटिअर घेऊ आपण. कोण व्हॉलेंटिअर बनेल आता माझ्यासोबत? या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग कोण घेईल? माधुरी इंगळे मॅडम, अमरावती. चला, स्वागत आहे आपलं. ऍड पिन. चला, कुठे राहता मॅडम अमरावतीला? हा हा, अमरावतीला. अमरावतीला कुठे राहता? साईनगर. साईनगर. चला, जवळ आहे माझ्या घरापासून. चला. हा, म्हणून तुम्ही कुठे राहता? ओके, भेटू आपण नंतर. पहिले आपण आपलं आजचं प्रॅक्टिकल कम्प्लीट करू. मला हो ना. चला. तर मनुष्याच्या शरीरामध्ये किती पाणी आहे? 70%. 70%. थँक्यू. या पृथ्वी तलावर किती टक्के पाणी आहे?
तेवढंच 70%च. 70%. 70 ते आणि मग 72. सायंटिस्ट मसुरेमोटोंनी एक प्रयोग केला. तो प्रयोग काय केला की पाण्याला त्यांनी काही शब्द दिले. तू चांगला आहे, वाईट आहे, जे काही त्यांना बोलायचं होतं, तर त्यांनी त्या पाण्यासोबत संवाद साधला. आणि त्या पाण्याला जेव्हा वाईट संवाद दिले, तर मगाशी जे मी इमेज दाखवली तुम्हाला, तसं ते पाणी परावर्तित झालं. मग विचार करा, आपलं शरीर 70% पाण्याने जर बनलेलं आहे आणि जर आपण सतत नकारात्मक विचार, राग, द्वेष, चिडचिड या भावना स्वतःमध्ये जर आत्मसात केल्या, तर कसं होईल? कोण पाहिजे? तर आपल्या माइंडमध्ये काय होईल? सगळी नकारात्मकता तयार होईल आणि कळत नकळत आपण या निगेटिव्हिटीला सामोरे जाऊ. जाऊ की नाही जाऊ? राईट. ओके. म्हणजेच काय आहे, कळत नकळत आपल्या शरीरामध्ये जर आपण कुणाबद्दल राग करत असणार, द्वेष करत असणार, तर सगळे व्हायब्रेशन्स आपण खराब करून तिथे निगेटिव्हिटी तयार करणार आहे. म्हणजे अफर्मेशन कसे असलं पाहिजे? सकारात्मक असले पाहिजे. पण इथे किती लोक आहेत जे 24 तास पॉझिटिव्ह विचारात असतात? सतत निगेटिव्ह असतात. जनरली मनुष्याच्या माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मक विचार जास्त येतात. चांगल्यापेक्षा वाईट भावना लवकर ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्यातनं मग आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. आता बघा, हे सायंटिस्ट मसुरेमोटोंनी जो प्रयोग केलेला आहे, त्यानुसार त्यांनी जो पाण्यावर प्रयोग केला, तर प्रार्थना करने से पहिले का पाणी, म्हणजे जसं आपण कुणा हॉटेलमध्ये गेलो, आपल्याला तहान लागली आणि आपण म्हणतो की दे रे बाबा एक बिसलेरी चांगली, किंवा आणि मस्त आपल्याला वाटतं आपण फिल्टर पाणी पिलं, मिनरल वॉटर पिलं आणि ते पाणी आपण पितो. आता विचार करा, प्रत्येक त्या पाण्याला किती लोकांचा हात लागलेला आहे? प्रत्येकाची ऊर्जा पॉझिटिव्ह आहे का? मग जेवढ्या लोकांचे हात त्या पाण्याला लागलेले आहेत, तेवढ्या लोकांची एनर्जी देखील तिथे कनेक्ट झालेली आहे. कळत नकळत का होईना, पण सगळ्या लोकांची नकारात्मक ऊर्जा तिथे कनेक्ट झालेली आहे आणि आपण ते पाणी पित असतो आणि कळत नकळत हे व्हायब्रेशन्स असे होतात. आणि जेव्हा मसुरे मोठ्यांनी त्याच पाण्याला पॉझिटिव्हिटी दिली, तर ते पाणी काय म्हणत आहे, त्या पाण्याला जेव्हा पॉझिटिव्ह ऊर्जा दिली, तर ते पाणी कसं झालं? सकारात्मक अफर्मेशनमुळे ते पाणी क्रिस्टलमध्ये परावर्तित झालं. हे मी सांगत नाही, गुगलवर जाऊन तुम्ही हे प्रयोग सर्च करू शकता. डॉक्टर मसुरे इमोटोंनी केलेले प्रयोग इतके पॉझिटिव्ह आहे की त्याच्यातनं तो क्रिस्टल क्लिअर एनर्जी त्यांना मिळाली. आणि जेव्हा मसुरे इमोटोंनी त्या पाण्याला अधिक तारीफ केली किंवा तो खूप चांगला आहे, तर तेच पाणी गोल्डन क्रिस्टल मध्ये कन्वर्ट झालं. आणि त्याच पाण्याला जेव्हा नकारात्मक व्हायब्रेशन दिले, तर त्या नकारात्मक व्हायब्रेशन नंतर परत ते पाणी गढूळ आणि या ऊर्जांनी तयार झालं. गलत भाव गलत शब्दों के कारण. मग आता विचार करा की आपल्या मनामध्ये स्वतःप्रती किंवा आपल्या शरीरामध्ये आजार येण्याचं कारण काय आहे? कळत नकळत जे आपण नकारात्मक विचार करतो, भविष्याप्रती किंवा दुसऱ्या व्यक्तींप्रती किंवा स्वतःप्रती किंवा घरच्यांप्रती जर नकारात्मक भाव उत्पन्न होत असेल, तर आपल्या शरीराचे देखील व्हायब्रेशन्स याच पद्धतीने निगेटिव्ह होतात आणि मग आपल्याला वाटतं की मेरे साथ ये गलत क्यों हुआ. आलं लक्षात? मग आपल्याला वाटतं की माझ्यासोबत हे चुकीचं का घडलं, हा विचार आपल्या मनामध्ये येत असतो आणि याच पद्धतीने अफर्मेशन आपल्याला काम करत असतात. बघा, जेव्हा त्या पाण्या म्हणजे थँक्यूच्या भावनेने तुम्ही कुठल्याही व्यक्तीला पाण्याला भाव देता, तेव्हा ती अशा या क्रिस्टलमध्ये तयार होते. जर स्वयंपाक करताना एकच मिनिट, कुणाला आपण घ्यायचं पिन मध्ये, वंदना शिंदे मॅडम अनम्यूट करा. ओके, कुठून हॅलो. आहात? वंदना हॅलो. मॅडम कुठून आहात? आवाज येतोय मला, बोला कुठून आहात तुम्ही? मी रायगड मधनं. ओके. आता मला सांगा मॅडम, स्वयंपाक करताना रोज घरी? हो पक्का? हो हो. आता जो स्वयंपाक तुम्ही करता, आज जर हा सकाळी कुणासोबत तुमचं काहीतरी बिनसलं, मग संध्याकाळचा हा. स्वयंपाक करताना कुठले विचार येतात माइंडमध्ये? सकाळी ज्याच्या बरोबर बिनसलं त्याच तो विचार येतो. ज्याच्यासोबत बिनसलं तो विचार येतो. मग हम्म. मी फक्त
जेव्हा भाजी फोडणी घालता किंवा स्वयंपाक करता, फक्त चमचा फिरवताय की डोक्यातले विचारही त्या स्वयंपाकात चालले कळत नकळत? जातात. तो माझ्याशी म्हणजे असा भांडला, तसं केलं. हा, मग स्वयंपाक हा करता करता सगळा ते विचार विचार पण करून देत. जर स्वयंपाक करत असाल, तर मग तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना आरोग्यदायी ऊर्जा देताय की निगेटिव्हिटी पोचवत आहे? निगेटिव्हिटी. भलेही दोन पदार्थ घरी कमी करा, पण जर बरोबर. नकारात्मक भावनेनी पंचपक्वान्न जरी घरी बनवलेले असतील, तरी ते शरीराच्या आरोग्यासाठी कामाचे नाही आहे. चांगल्या हम्म. भावनेनी एक साधी खिचडी जरी घरी केली, तरी देखील ती चांगली आहे. म्हणून रोज घरी खिचडी नका करू. सांगून आली फक्त की चांगल्या भावनेने खिचडी जरी केली तरी सफिशियंट आहे. म्हणून नाही तर म्हणाल की क्लासमध्ये आम्हाला सांगितलं की चांगल्या भावनेने खिचडी केली तरी चांगलं आहे. मी काय म्हणते, नाही नाही. कंटाळा आलाय, निगेटिव्हिटी आहे, तर दोन पदार्थ कमी करा. पण भाव चांगलं आहे. करताना शुद्ध आणि सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. तर बरोबर. जेव्हाही तुम्ही स्वयंपाक करता, तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्हिटीने, तुम्हाला सकारात्मकतेने तिथे काय करायचं आहे? चांगलं संगीत लावून, चांगलं म्युझिक लावून तुम्हाला म्हणजे आपल्याला गाणे लावायचे आहेत आणि मग स्वयंपाक करायचा आहे. आता आहे. बघा, ही जी इमेज ओके. आहे, इथे काय आहे, मायक्रोवेव्ह मध्ये जे पाणी गरम केलेलं आहे, त्या व्हायब्रेशन बघा, ते पाणी पिण्या हम्म. आवाज आवाज. मायक्रोवेव्ह मध्ये जे पाणी गरम केलं जातं, ते पाण्याचे व्हायब्रेशन असे होतात. तर आपल्याला हे बरोबर वाटेल का एवढं? नाही. आता बघा, कम्प्युटर समोर 4 तास पाणी ठेवलं, त्या पाण्याचे व्हायब्रेशन असे होतील. हे पाणी पिण्याला काय का? हे मी सिद्ध नाही केलंय, नाही. मसूर एमोटनचे तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. मग सांगायचा मुद्दा काय आहे? जे पाणी आपण ग्रहण करतो किंवा जे अन्न ग्रहण करतो, ते नेहमी सकारात्मक व्हायब्रेशनचे असले पाहिजे. सकारात्मक विचार आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन, आपण आपल्याला काय पाहिजे आहे ते सकारात्मक अफर्मेशन द्यायचं आहे. मर्सुरे मॉडर्ननी यासाठी अन्नावर एक वेगळा प्रयोग केला. त्यांनी अन्नावर प्रयोग कोणता केला? त्यांनी अफर्मेशन दिले अन्नाला. 3 बरण्या त्यांनी सारख्या भरल्या. एका बरणीमध्ये लव वाले एनर्जी टाकली, एका बरणीमध्ये नथिंग वाली एनर्जी टाकली आणि एका हम्म. बरणीमध्ये 8 वाली. चांगला सारखा तांदूळ म्हणजे भात भरला आणि लव वाले एनर्जी टाकली. म्हणजे काय? त्या बरणीला सांगितलं की बाबा तू खूप चांगला आहे, तुझ्या माझ्या जीवनामध्ये तुझं अस्तित्व खूप महत्वाचं आहे, मी तुला खूप प्रेम करतो, असे पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिले. नथिंग वाल्याला काय केलं त्यांनी? ते जसा भात ठेवला तसा तर तसंच त्यांनी ठेवून केलं. दिला आणि हेट वाल्याला जेवढं वाईट बोलता येईल तेवढं ते वाईट बोलले. आता काय झालं? आपल्या जीवनात 3 प्रकारचे लोक आहेत. काही लोकांना आपण जीवापाड प्रेम करतो, त्यांना थोडंसं खर्चटलं तरी आपल्याला सहन होत नाही, एवढी आपण त्यांची काळजी घेतो. काही लोक नथिंग, जसं आपण मॉलमध्ये गेलो, त्यांनी आपल्याला कपडे दाखवले किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही भाजीवाल्याकडनं एकदा भाजी परचेस केली, तर हे लोक आपल्या लाईफमध्ये कसे नथिंग वाले. उनके होने या न होने से हमारे जिंदगी पे फरक नाही पडता. पण काही लोक तर आपण असे पाळलेले आहे डोक्यामध्ये, त्यांची आठवण जरी आली तरी तळपायची एक मस्तकात जाते. होतं की नाही? खूप राग, ज्यांचा द्वेष, तिरस्कार ठेवलेले लोक आपण आपल्या जीवनामध्ये काही लोक ठेवलेले आहेत. मग आता दिवस मसुरे मोटोंनी हे प्रयोग केले, याचा अर्थ काय रिझल्ट निघाला? आणि त्यांच्यानंतर हजारो लोकांनी हा प्रयोग केला, सगळ्यांना सेम रिझल्ट आला. लव वाल्या जो भात होता, ज्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, तो एकदम ताजा राहिला, तो खराब झाला नाही. नथिंग वाला थोडासा खराब झाला, पण ज्याला वाईट अफर्मेशन दिले त्याला तो कुजला, सडला, त्याचं पाणी झालं, त्या भाताला बुरशी लागली. मग विचार करा की मनुष्याचं प्रत्येक विचार हे त्याचं जीवन घडवत असतं. आणि जर कळत नकळत आपण आपल्या माइंडमध्ये असे नकारात्मक विचार धारण करत असू, तर आपल्या जीवनात काय होईल? आलं लक्षात? मग अफर्मेशन कसे असावे? अफर्मेशनचं महत्व कळलं का? कळत नकळत जर चुकीचा विचार मनामध्ये आला तर काय करायचं? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. मनुष्याच्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे. नाभीपासून काय करायचं? त्या नकारात्मक विचारांना कट कट हम्म. कट, डिलीट डिलीट डिलीट. सर्व निगेटिव्हिटी दिली. पासून रामराम करायचं आपल्याला. आणि जे पाहिजे जीवनामध्ये ते सांगायला सुरुवात करायची. काय पाहिजे? मैं भाग्यशाली इंसान हूं. ठीक आहे,
मी भाग्यशाली व्यक्ती आहे असं एक अफर्मेशन 3 वेळा. मेरे पास आलिशान बंगला कार है. मेरे पास आलिशान बंगला कार है. आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. तुमचं अमाऊंट तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे बसलेल्यापैकी दीपक सर दिसून राहिले मला व्हिडिओमध्ये. दीपक सर अनम्यूट करा बरं. हा, 10 नमस्कार मॅम. लाख रुपये आपल्या महिन्याच्या अकाउंट मध्ये यायचे हे कधी वाटलं का हो तुम्हाला? सॉरी. 10 लाख रुपये प्रतिमाह तुमच्या अकाउंट मध्ये आले पाहिजे असं कधी वाटलं का? नाही नाही, कधीच नाही. आता लक्षात घ्या सगळं. थँक्यू सर. सरांच्या मनामध्ये कधीच 10 लाख प्रतिमाचा विचारच आला नाही. याचाच अर्थ काय, सरांनी त्या 10 लाखासाठी कधी माइंड मध्ये पेरणीच केली नाही. मग ती प्रत्यक्षात कधीतरी उतरेल का? पण धीरूभाई अंबानींनी काय केलं होतं माहितीये का? त्यांची पहिली सॅलरी घेऊन ते ताज हॉटेलमध्ये गेले आणि अख्ख्या पूर्ण सॅलरीचा त्यांनी चहा पिला. त्याचा अर्थ काय झाला? लोक त्यांना पागलात म्हणतील की नाही, अरे काय घर पोसायचं आहे की नाही, अख्खी सॅलरी 1 कप चहामध्ये 1 कप कॉफीमध्ये घालवून टाकली. पण त्याच्यावर त्यांचं उत्तर काय होतं? मी तिथे व्हायब्रेशन चेक करायला गेलो की श्रीमंत लोकांचे व्हायब्रेशन काय असतात. त्यांना तो अनुभव घ्यायचा होता आणि त्यांनी स्वतः श्रीमंत होण्याची पेरणी तिथे केली. साधं उदाहरण सांगते. कलाम सरांना जेव्हा मिसाईल बनवायचं होतं किंवा रॉकेट बनवायचं होतं, तुम्ही त्यांच्या सायकलवर ते पार्ट्स नेताना बघितले की त्यांच्या त्या फोटोज अवेलेबल आहेत, बरोबर की नाही? तर त्यांची मिसाईल बनवण्याचं पहिलं चित्र कुठे तयार झालं? माइंड मध्ये. की डिरेक्टली सामान जमा केलं आणि मिसाईल बनलं का, रॉकेट बनलं का भारतात? नाही. पहिले ती गोष्ट माइंड मध्ये आहे. अगदी आज संध्याकाळी भाजी कशी करायची हा विचार देखील माझ्या मैत्रिणीच्या डोक्यात पहिले आलेला आहे आणि त्याच्यानंतर ती ऍक्शन होईल आणि मग भाजी बनवल्या जाईल. जर या छोट्या छोट्या गोष्टींची निर्मिती पहिले माइंड मध्ये असते. हा एक पेन जरी बनला असेल तर पहिले कोणाच्या तरी माइंड मध्ये बनला आणि मग त्याच्यावर काम केल्या गेला आणि प्रत्यक्षात हा पेन आला. मग दीपक सरांच्या जीवनामध्ये 10 लाख रुपये महिना का आला नाही? कारण कधी त्यांना त्याचा विचारच आला नाही. तुम्ही दुःखाचा विचार केला कधीतरी म्हणून जीवनात दुःख आलं. त्रासांचा विचार केला म्हणून त्रास आलं. नात्यांमध्ये कटुतेचा विचार कधीतरी मनात आला म्हणून नात्यामध्ये कटुता आली. आणि म्हणून पेरणी त्या गोष्टीची करायची आहे इथून पुढे, ज्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे. व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट. म्हणून आज तुम्हाला होमवर्क काय की काल कोणी कोणी ती ऍक्टिव्हिटी केली कागदावर लिहून जाण्याची? एनिवन? ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. फक्त मला ऐकल्याने फायदा होणार नाही. वंदना शिंदे मॅडम, ऍक्टिव्हिटी केली तर काय वाटलं सांगा बरं? बरं वाटलं, जरा हलकं हलकं महसूस झालं. हलकं झालं ना? ओके, छान. हा. रश्मी मॅडम, काय वाटलं कालची ऍक्टिव्हिटी करून? की आपण केवढ्या फालतू गोष्टींवर म्हणजे स्वतःला इम्पॉर्टन्स देतो आणि वेन यू राईट डाऊन असं वाटतं की आप फालतू बात थी, छोड दी होती. 90 दिवसात पूर्ण खाली होणार आहे कंप्लेंट बॉक्स. ओके. ओके, चला छान, थँक्यू. पल्लवी मॅडम बोला. फोकस कशावर करायचा, ह्या गोष्टींना आता महत्व द्यायचंय इन्स्टेड ऑफ निगेटिव्हिटी. ओके, मग आजचा होमवर्क काय माहितीये का तुम्हाला? ती तर कंटिन्यूस तुम्हाला 90 डेज करायचंच आहे. जब भी लगे उसको कागज पे लिखो, फाडो और जलाओ. ही तर आपल्या लाईफचं मस्त आहे. जेव्हाही कुठल्याही कारणाने कुठलाही तणाव येऊ, एकच ऍक्टिव्हिटी करायची आहे. राईट डाऊन ऑन द पेपर. काही गरज नाही कोणाला कंप्लेंट करत बसायची की यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं हे माझ्यासोबत झालं. जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर इट अँड बर्न इट. इनफ इट. ठीक आहे. मग आता दुसरी ऍक्टिव्हिटी काय करायची आहे? तुम्हाला जी गोष्ट तुमच्या जीवनात पाहिजे आहे त्याची पेरणी करायची आहे. मग आज विचार करून घ्या की तुम्हाला काय काय पाहिजे. कारण जोपर्यंत इथे पेरणी होणार नाही. मी माझ्या लाईफमध्ये इतक्या जास्ती स्ट्रगल मध्ये होती फायनान्शियली, खूप जास्ती. म्हणजे 50 रुपये 100 रुपये माझ्याजवळ असले तर खूप चांगलं वाटायचं. 1000 रुपयाचं जर काही म्हटलं तर मला लोकांकडे निर्भर राहावं लागायचं. आज माझ्या विजन बोर्ड लागलेला आहे. या विजन बोर्डवर पर मंथ चॅरिटीचा अमाऊंट मी 2 लाख रुपये लिहिलेला आहे. पेरणी केले की माझ्याकडनं लोककल्याणासाठी 2 लाख रुपये. आज जर आमचा पडदा वॉशिंगला गेलाय तिकडचा, म्हणून जरा तिकडचं सगळे बघा इथे विजन बोर्ड लागलेला डोअरवर माझा आणि तिथे 2 लाख रुपये माझी चॅरिटीची अमाऊंट लिहिलेली आहे. वा. हो,
ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे ती काय पाहिजे, पहिले तुम्हाला ती क्लिअरिटी पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. जोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे याची पेरणी करणार नाही तर ते उगवणार नाही. विचार करा मनामध्ये किती निगेटिव्हिटी. सांगा बरं रश्मी मॅडम, पेरणी कशाची होत होती आतापर्यंत? चुकीच्या थॉट्सचे. आणि चुकीचा थॉट जो विचार कराल तो मल्टिपल. निसर्गाचा नियम लक्षात घ्या. निसर्ग एवढंच मानतं की तुम्ही जे पेराल ते मल्टिपल होऊन तुम्हाला देणार. मग तुम्ही जर सतत निगेटिव्हिटीची पेरणी कराल आणि काय पाहिजे त्याच्यावर फोकसच नसेल तर जीवनामध्ये त्या गोष्टी अस्तित्वातच येणार नाही ना. जीवनामध्ये काय अस्तित्वात येईल मग? तणाव आणि डिप्रेशन आणि चिंता. बरोबर आहे. मग फोकस कशावर असला पाहिजे? आजपासनं व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. भगवान बुद्धांनी खूप सुंदर वाक्य बोललेलं आहे, एव्हरीथिंग इज माइंड, व्हॉट वी थिंक वी बिकम. जसा विचार कराल तसं तुमचं जीवन घडणार आहे. मग आजपासून दीपक सर 10 लाख रुपये प्रतिमा डोक्यात आणून घ्यायचे. युनिवर्स Yes. तुम्हाला देईल. जब पूरी शिद्दत से अगर आप किसी चीज को चाहो ना तर संपूर्ण ब्रह्मांड ते तुमच्यापर्यंत देण्यासाठी मदत करत असते. तर टार्गेट घ्या. ठीक आहे. सो जीवनाला शरीरामध्ये आरोग्याचं टार्गेट घ्या, नात्यांमध्ये प्रेमाचं टार्गेट आणि जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचं टार्गेट. एवढी श्रीमंती आली पाहिजे की कधी कुठल्या गोष्टीचा टॅग बघायची गरज नाही पडली पाहिजे. Oh, seriously. डेफिनेटली विल गेट दॅट. लिटरली माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हते मी अमेझॉनवर ऑनलाईन मध्ये ऍपलचं स्टिकर कुठं भेटते जे आपण आपल्या फोनला चिटकवू शकतो हे शोधत होती. दॅट वॉज द रियालिटी की ते स्टिकर कुठे मिळेल. बट लास्ट अॅनिव्हर्सरीला मी माझ्या हजबंडला आणि मला दोघांसाठी ऍपलची जोडी घेतली, आयफोन. युनिव्हर्स विल क्रिएट दॅट. मला असं वाटायचं की जेव्हाही आपण कुठे ऑफलाईन सेशनला जायचं, माझ्याकडे डेलचा लॅपटॉप होता. सुरुवात केली तर माझ्याकडे लॅपटॉप काय कम्प्युटर नव्हता. माझ्या ग्रँड मास्टरच्या स्टुडंटला माहिती आहे की मी शून्यातनं स्टार्ट केली ना. माझ्याकडे कॅमेरा होता ना काही होतं. बट टचवूड, युनिव्हर्सला तुम्ही मागता मागता थकाल पण ब्रह्मांड तुम्हाला देता देता थकणार नाही एवढं तुमच्याकडे येणार आहे. आता जो आपला क्लास चालू आहे तो मॅकबुकवरनं चालू आहे. तर हे जे आहे ब्रह्मांडाने दिलेलं आहे. केव्हा? जेव्हा मी क्रिएट केले. जेव्हापर्यंत मी माझ्या आयुष्यातल्या संघर्षासाठी रडत होती की माझ्याजवळ हे नाहीये, ते नाहीये, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, अक्षरशः ब्रह्मांडाने मला रडवलं. तोपर्यंत मी आय वॉज द मोस्ट क्राईंग पर्सन. आणि मला माझ्या जीवनातलं दुःख लोकांना शेअर करायला आवडायचं. कुठंतरी सिंपत्ती भेटायची लोकांची. आपण सिंपत्तीच्या मागे धावतो आणि त्या सिंपत्तीसाठी आपण की बॉ याला या मैत्रिणीला सांगू दे, त्या मैत्रिणीला सांगू दे, बहिणीसोबत डिस्कस करू दे की मी खूप प्रॉब्लेम मध्ये. पण टचवूड सांगते की ज्या दिवशी मी प्रॉब्लेमवर फोकस करणं बंद केलं आणि व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट सोल्युशनवर फोकस केलं, आज मला सांगायला आनंद होतो की या 5 वर्षांमध्ये मी आधी पण रेकी शिकवायची पण या 5 वर्षामध्ये ऑनलाईन मध्ये जेव्हा सगळं बंद झालं आणि माझा खरा फोकस या सगळ्या कामावर आला आणि त्याच कामावरनं सोपं नाही आहे 10 दिवसांची फ्री बॅच घेणं, पण मी ते घेऊ शकते आनंदाने. कारण मला माहिती आहे की जो आनंद मला या रेकीने दिला तो आनंद मला आता फक्त वाटायचा आहे. कारण एक लिमिट असते ना. आपली चहाने काय पाहिजे? घर पाहिजे, घर झालं. गाडी पाहिजे, गाडी झाली. सेकंड हँड कार घ्यायची पण कुवत माझ्यात नव्हती. सगळं सगळं मला रेकीने दिलेलं आहे आणि म्हणून मला हे आता लोकांपर्यंत पोचवायचं आहे. आज जे काही जीवन जगते मी स्वप्नातलं जीवन जगत आहे आणि हे सगळं रेकीमुळे झालं. आणि म्हणून वाटते की जसे आपण विचार करू ना तसंच आपण घडणार आहे. म्हणून जर नकारात्मक विचारांना खरोखर डिलीट करून बघा आणि आनंदाने जगून बघा तर तुम्ही ते जे क्रिएट कराल ते तुमच्या आज ना उद्या जीवनात भेटणार आहे. सो क्रिएट ओनली दॅट पॉझिटिव्हिटी. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तर म्हणून ना पैशाचं जीवनामध्ये माणसाला काय पाहिजे? कुठे चाललीस का? नात्यांमध्ये हा प्रेम. हा. जीवनामध्ये काय पाहिजे? नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आदर. 3 गोष्टीची रिक्वायरमेंट नात्यांमध्ये असते. ठीक आहे. शरीरामध्ये आरोग्य, शरीरामध्ये आरोग्य आणि जीवन जगायला समृद्ध असा पैसा की कुठं काही अडलं नाही पाहिजे. एवढ्याच गोष्टी लागतात की नाही लागत? त्याच्या पलीकडे काही शोधतोय का? पण ते क्रिएट करण्यासाठी आपण चुकतो. आपण क्रिएट काय करतो? जो नहीं है उस पे हमारा फोकस चला जाता है. ज्या गोष्टी आमच्या जीवनात नाही आहे त्याच गोष्टींवर आमचा फोकस जातो आणि कळत नकळत आपण नकारात्मकतेला जीवनात अट्रॅक्ट करतो.
आणि म्हणून आजपासनं तुम्हाला काय पाहिजे ते अफर्मेशन देणं गरजेचं आहे. आणि अफर्मेशन कसे आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असल्या पाहिजे. तुमच्या अफर्मेशन कशा असल्या पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असल्या पाहिजे किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असल्या पाहिजे. मी आलिशान घरात राहत आहे. इथे काय पाहिजे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी आनंदी जीवन जगत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे. तर अफर्मेशन हे परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये तुमचे येतील. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला स्वतःच्या जीवनात जे जे पाहिजे तसे सकारात्मक अफर्मेशन तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आणि अफर्मेशनचा आपल्या जीवनावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होत असतो. दुसरा आहे व्हिज्युअलायझेशन. दुसरा टॉपिक काय आहे आपला? अफर्मेशन नंतर व्हिज्युअलायझेशन. तर जे पाहिजे ते अफर्म करायचं आणि व्हिज्युअलायझेशन. रश्मी मॅडम, माईक ऑन करा आणि वाक्य काय लिहिलेलं आहे एकच मिनिट वाचा बरं. काय वाक्य लिहिलेलं आहे? एक मिनिट. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. किती लोकांच्या डोक्यांमध्ये हत्ती किंवा पांढरा हत्ती किंवा जो काही हत्तीचं चित्रबित्र पाहिलं असेल आतापर्यंत तो हत्ती डोक्यात आला का रश्मी मॅडम? वाक्य वाचता वाचता नाही, मला सोचना है जास्त फोकस झालं. येस. हा? ठीक नाही. आहे. हो. आता तिथे वाक्य काय होतं? सफेद हाथी म्हटलं तर आपला नहीं सोचना है उस पर फोकस ही नहीं गया इन हा. जनरल. सफेद हाथी दिमाग में नहीं पे नहीं जे वाक्य होतं आणि आपण कळत न कळत हत्तीला व्हिज्युअलाइज केलं. कुणाला काळा हत्ती आला असेल, कुणाला हत्ती हे शब्द आठवला असेल, काहीतरी हत्ती या रिलेटेड काहीतरी आपल्याला व्हिज्युअलाइज झालं. पण ऍक्च्युअली इथे वाक्य काय होतं? सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. म्हणजे हत्तीला डोक्यात नाही आणायचं, पण आपण असे कितीतरी पांढरे हत्ती डोक्यामध्ये पाळून ठेवलेले आहेत. जे आपल्याला माहिती आहे ऍज अ पर्सन त्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या आहेत, पण आपण त्या गोष्टींना सतत अट्रॅक्ट केलेलं आहे. कसं? जसं एखाद्याला आरोग्य संपन्न जीवन जगायचं आहे, मग पोटात दुखलं, अरे अल्सर तर नसेल? बरेच लोक असे करतात. छोटे छोटे दुखणे जर शरीरावर असेल, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपल्याला काय करायचंय? असं म्हणायचंय. ठीक आहे. तर जे काही प्रॉब्लेम आहे, आता समजा एखाद्याची मुलगी उशिरा आली, काय विचारील? फोन लागत नाहीये, काय विचारील? 2 तास झाले, 4 तास झाले, काय विचारील? हळूहळू नकारात्मक विचारांची शृंखला वाढेल आणि व्यक्ती पॉझिटिव्ह विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचारांकडे जाईल. बरोबर. आता तुम्हाला इथे एक सुंदर उदाहरण घेते. रश्मी मॅडम, लहान तुमच्याकडे मुलगा मुलगी काय आहे? मुलगा आहे. किती वर्षांचा आहे? एक 19 आणि एक 15. ओके. जेव्हा तुमचे मुलं लहान होते, हो. नुकतेच चालायला लागले, हम्म. जस्ट चालायला लागले, आणि मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा धावायला लागतात, हम्म. बरोबर आहे? बरोबर. तेव्हा तुम्ही किंवा त्याचे आजी बिजी जे कोणी सोबत असेल काय म्हटलं? अरे हळू, थांब, पडशील. हे 3 शब्द वापरले हा. मुलांच्या मागे. अरे हळू, थांब, पडशील. की तुम्ही म्हटलं अरे धाव, मी तुझ्या पाठीशी, असं बोलले का कधीतरी? मी आठवत? म्हणायचे चल पकड के लेके चलती हूँ. पकड़ के फिर भी वहां पे प्रोटेक्शन था. हा. बरोबर आहे. आता येस. ज्या मातांनी, ज्या आजींनी आपल्या नातवांना या पद्धतीने म्हटलं, अरे हळू, थांब पडशील, थांब पडशील, तुम्ही 2-3 वेळा म्हटलं ते लेकरू धप्पकन पडलेलं पाहिलंय की नाही तुम्ही? आपल्या समोर आपले मुलं पडले की नाही सांगा? की जेव्हा आपण त्यांना म्हटलं थांब पडशील, थांब पडशील, आणि ते लेकरू पडलं, काय नक्की. झालं? तिथे तुम्ही अफर्मेशन दिलं, पडशील. हम्म. बरोबर आहे. पडशील हे अफर्मेशन दिलं, आणि तिथे तुमचं अफर्मेशन करता करता तुम्हाला तो पडण्याचं व्हिज्युअलाइज पण झालं. तो पडण्याच्या आधी पडताना तुम्ही बघितलं आणि मूल पडलं. झालेलं आहे. येस. छत्रपतींच्या माता जिजाऊंनी राजे हे अफर्मेशन दिलं आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवराय मिळाले. लहानपणापासून त्यांनी म्हटलं तुला स्वराज्य निर्मिती करायची आहे, तुला स्वराज्य निर्मिती करायची आहे, आणि महाराष्ट्राला शिवराय भेटले, महाराष्ट्राचं स्वराज्य भेटलं. आणि आपण आपल्या मुलांना काय म्हणतो? अरे हळू, थांब, पडशील. कॉन्फिडन्स. आणि त्यांच्यामध्ये आज आपण कुठेतरी, आज आपले मुलं, अक्षरशः मी काउन्सिलिंगचं काम करते, मुलांचं फॅमिली काउन्सिलिंग करते,
त्यावेळेस अक्षरशः मोबाईलच्या नादामुळे मुलांनी आयुष्य बर्बाद केलेले आहे. लिटरली तुम्हाला सांगते की का हे अफर्मेशन एवढं महत्वाचं आहे. मागच्या वर्षी जो 10वीचा रिझल्ट लागला त्या दिवशी एका मुलाला मार्क कमी पडले. म्हणजे जर प्रायव्हेटमध्ये म्हणजे जी 11वीची जी लिस्ट लागते त्याच्यात त्याचा नंबर लागला नाही त्याला पाहिजे असलेल्या कॉलेजमध्ये, आई वडिलांनी म्हटलं एकुलता एक मुलगा होता, पैसे देऊन आपण कुठेही कॉलेजमध्ये ऍडमिशन करू. घरची परिस्थिती बरोबर नव्हती. इलेक्ट्रिशियनचं काम त्याचे बाबा करत होते आणि त्यांनी एक रात्री म्हणजे जेव्हा चौथी लिस्ट लागली मागच्या वर्षी 11वीची, आईचे खूप पापे घेतले. आईबाबांच्या मध्ये झोपला, आईचे खूप लाड केले, बाबांशी गप्पा मारत बसला आणि सकाळी जेव्हा आई 5 वाजता उठली तर तो 16 वर्षाचा मुलगा मधल्या रूम मध्ये फॅनला अडकलेला भेटला. अरे बापरे. एवढं विचार शैक्षणिक. विचार करा का झालं हे. घरामध्ये सहभावनापूर्वक संवाद कुठेतरीच तुटला आणि त्यांच्या घरामध्ये बाकीच्या भावंडांमध्ये हा एकुलता एक मुलगा होता. बाकी सगळ्या 3 भावांना मुली होत्या. त्या मुलांनी इतकं भयानक मोठं पाऊल उचललं. विचार करा की आयुष्य एवढं छोटं नाही. आपण आपल्या मुलांना घडवताना तो हिमतीचा आधार आपण बनला पाहिजे की चाहे कुछ भी हो जाए, तुला 10 अपयश जरी आले, आय एम विथ यू. कुठेतरी तो ट्रस्ट आई वडील मुलांपर्यंत पोहोचवण्यास कमी पडतात आणि मग अशा पद्धतीच्या नकारात्मक घटना लोकांच्या जीवनामध्ये घडतात. आणि म्हणून आयुष्य खूप छोटं आहे पण त्याला सुंदर करता येतं. Yeah. त्याला खूप आनंदाने आपल्याला जगता येतं. ते जीवन जगण्यासाठी कुठेतरी जे आपण वेगळ्या पद्धतीने या जगामध्ये अपेक्षा करतोय, वेगळ्या पद्धतीने वागतोय ना, ते म्हणून व्हिज्युअलायझेशन तेच करा जे तुम्हाला पाहिजे. याचं सुंदर प्रॅक्टिकल मी आता घेते आणि त्याच्यानंतर तुम्ही मला रिझल्ट सांगा की काय झालं. सकारात्मक व्हिज्युअलायझेशन काय होऊ शकतं. ओके, सो क्लोज युअर आईज. डोळे हलके बंद करा. प्रॅक्टिकल करा. सगळ्या प्रॅक्टिकल मध्ये सहभागी व्हा. यू विल एन्जॉय दॅट. तुम्हाला मजा येईल. ठीक आहे. सो डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम सोपी निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला लाभत आहे. बघा आता तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल अगदी तुम्हाला आवडतं त्या आकाराचं, ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल, अगदी तुम्हाला जसं पाहिजे त्या आकाराचं ते फूल आहे. सुंदर फूल आहे. तुमच्या आवडीच्या रंगाचं ते फूल आहे. जो रंग तुम्हाला गुलाबाच्या फुलामध्ये आवडतो ते सुंदर रंग असलेलं ते फूल आहे. आणि ते फूल विशेष काय माहितीये का? कुठल्या तरी आवडीच्या व्यक्तीने पहिल्यांदा तुमच्या हातात ठेवलेलं ते फूल आहे. तुमच्या खूप जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं ते फूल आहे. आणि तुम्ही हळूच ते फूल चेहऱ्याजवळ नेऊन त्याचा सुगंध अनुभवताय आणि त्या सुगंधातून एक सुंदर स्माइल तुमच्या चेहऱ्यावर क्रिएट झालेला आहे. एक सुंदर स्माइल चेहऱ्यावर आलेला आहे. एक ब्युटिफुल स्माइल, एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. व्हेरी गुड. अ ब्युटिफुल स्माइल. आणि अगदी चेहऱ्याच्या अवतीभोवती त्या फुलाचा सुंदर सुगंध पसरलेला आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर अलगद ते स्माइल असंच वाढत आहे, असंच वाढत आहे, असंच वाढत आहे. सुंदर स्माइल असंच वाढत आहे.
Slowly, slowly open your eyes. Come back. Come back and open your eyes. सो कुणाकुणाला रंग, सुगंध आणि गुलाब दिसला? कुछ तो फील. माधुरी मॅडम, काय आठवलं? दिसला गुलाब सकाळीच माझ्या मुलीने आणला. छान. फ्लॉवर ओके. पॉट मध्ये ठेवला त्यामुळे तो जरा जास्त अटॅच झाला. व्हेरी गुड. रुगेदा, काय आठवलं? दीदीने दिला असं वाटलं. दीदीने दिला असं वाटलं. ग्रेट. कुणाकुणाला रंग, सुगंध जाणवला? ओके. रश्मी मॅडम, काय जाणवलं? येल्लो फुल आणि नंतर फुल गार्डन आणि खूप सुंदर मेहक त्याची. येस. मग आता इथे सांगा, प्रत्यक्षात इथे गुलाबही नव्हता, रंगही नव्हता, सुगंधही नव्हता, पण तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये त्याला क्रिएट करण्याची शक्ती होती. हम्म. आणि म्हणून जसं तुम्ही गुलाबाचं फूल क्रिएट केलं, जर मी तुम्हाला इथे तुमच्या जिभेवर लिंबू स्क्वीज केला असता आणि त्याचा रस टाकला असं म्हटलं असता, तर न खाल्लेल्या लिंबाची चव तुमच्या जिभेवर आली असते. इट इज द रियालिटी. का? कधीतरी तुम्ही ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या स्टोअर आहेत आणि म्हणून त्या तुमच्या जीवनामध्ये येतात. आणि याच पद्धतीने जर प्रत्यक्षात तुम्ही या सगळ्या एनर्जीजला तुमच्या जीवनामध्ये अटॅक करू शकता, इथून पुढे जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या पहिले शेतकऱ्यासारख्या व्हिज्युअलाइज करा. तो पहिले चांगल्या पिकाची कल्पना करतो, काळजी घेतो. सो आजपासनं तुम्हाला खरोखर एका कागदावर लिहून काढा की इथून पुढच्या आयुष्यात तुम्हाला काय काय पाहिजे. बियॉन्ड युअर लिमिट लिहा, कारण ते क्रिएशन आहे. आज तुम्ही ते म्हणतात ना, एका विहिरीमध्ये बेडकाला माहितीये की एवढंच जग आहे त्याच्यासाठी, कारण त्यांनी कधी तलाव बघितलेला नाहीये, समुद्र बघितलेला नाहीये, म्हणून त्याला जग तेवढंच वाटतं. तसंच आपणच आपल्या माइंडला लिमिटेशन्स दिलेल्या आहे. मी माझ्या भावाला नेहमी म्हणायचे, दादा घरी राहून 5,000 रुपये महिना कसा अर्न करायचा त्याचं गायडन्स कर मला. खूप सारे प्रयोग शोधले तसे. आजही मी घरी राहूनच काम करत आहे, बट थँक्स टू रेकी जेवढं मी अर्निंगचं स्वप्न नव्हतं पाहिलं त्याच्यापेक्षा मल्टिपल डोनेशन माझ्याकडनं घडत. इट इज ओनली बिकॉज ऑफ रेकी. सो क्रिएट करा व्हिज्युअलायझेशन. आणि आता मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय? रश्मी मॅडम, तुमचा माईक ऑन आहे, सांगून दाखवा मेडिटेशन काय आहे. व्हॉट इज मेडिटेशन? जिथं आपण सगळं विसरून एका ठिकाणी शांत बसू शकतो. चला, मी डोळे बंद करा म्हटलं तर अख्खी दुनिया फिरून आणो तुम्ही. काय घडलं, काय नाही घडलं, कधी माहेरी जाल, कधी मॉलमध्ये जाल, कुठं ध्यान लागते, काही सांगता तुम्ही. मेडिटेशन म्हणजे असं व्हायला भगवान बुद्धांना 12 वर्ष लागले होते ती स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करण्यासाठी. ऋषी मुनींना 1000 वाटतं. तुम्ही म्हणता की डोळे बंद करून सगळे विचार चालले जातील, असं होणार आहे का? नाही नाही, विचार नाही जात. मग तुम्ही तर सगळं फिरा, फक्त डोळे बंद राहतील. मग विचार शून्य अवस्था झाली नाही तर ते ध्यान कुठून होणार आहे? बरोबर आहे. व्हेरी ट्रू. बरोबर की नाही? तर बरोबर. आपण जे मेडिटेशन क्लासेस वगैरे वगैरे म्हणतो ना, ते म्हणजे काही मेडिटेशन नाही. हो. कारण ते तुम्ही डोळे बंद करून बसता, त्यांना ऐकता, पण हम तो सारी दुनिया भी घूमते रहते साथ में. आया बेल बज रही है, दूध वाला सब कुछ दिखता है. बरोबर की नाही? सगळं काही आपणही करू शकतो. मग मेडिटेशन म्हणजे काय? हायवेवर काय लिहिलं असतं रश्मी मॅडम? बोर्ड लागले असते एक. हाँ, दुर्घटना से देरी भली. नाही, नजर हटी तो दुर्घटना घटी. हाँ, राईट. बरोबर आहे? नजर बरोबर. हटी म्हणजे काय? ध्यान, लक्ष हो. दूर झालं की काहीतरी घटना घडू शकते. साधं भाजी चिरताय आणि ती सुरी लक्ष दुसरीकडे विचारांमध्ये आहे आणि कळत नकळत ती सुरी बोटावर येते. Yes. या ठिकाणी जगामध्ये झालेले सगळे अपघात कशामुळे झालं? जो काम तो व्यक्ती करत होता ते काम करताना त्याचं लक्ष विचलित झालं, त्याचं ध्यान भटकलं, म्हणून ती घटना घडली. एखाद्या मिल कामगाराचा हात अचानक मशीन मध्ये जातो. का बरं जातो? कारण ते काम करत, रोजच ते काम करतोय, अनेक वर्षापासून करतोय, पण नेमकं त्या दिवशी त्याच्या घरी काहीतरी घडलेलं असेल, कुठल्या तरी तो तणावात होता आणि म्हणून ती घटना घडली त्याच्यासोबत आणि त्याला त्याचा हात गमवावा लागला. इट्स ऑर नो? येस.
याचाच अर्थ काय, जे काही तुम्ही काम करता आहे ते काम करत असताना जर तुम्ही फुल टू कॉन्सन्ट्रेट होऊन केलं, इतरत्र विचार केले नाही, तर तेच मेडिटेशन आहे. बरोबर आहे. वेगळं ध्यान करायची गरज आहे का तासन तास, कारण तिथेच आपण जग फिरतो. हम्म, बरोबर की नाही? पण तरी मी बरोबर आहे. या सेशन मध्ये 2 प्रभावी मेडिटेशन घेणार आहे. उद्या आपण घेणार आहे पास्ट लाईफ मेडिटेशन. का बरं पास्ट लाईफ मेडिटेशन? कारण आतापर्यंत आपण आपल्या पास्टच्या अनेक ओझ्यांना कॅरी केलेलं आहे, आणि जोपर्यंत आपण त्या ओझ्यांना डिलीट करणार नाही, तर नवी पेरणी कशी करणार आहे? शेतकरी काय करते, नवं पीक काढण्यासाठी अख्खं शेत नांगरून काढते, पूर्ण जमिनीला नव्या पद्धतीने तयार करते आणि नवं पीक तयार करते, टाकते. बरोबर की नवं बीजारोपण करते. आपल्याला जर जीवनामध्ये आनंदाची पेरणी करायची आहे, तर मग काय करायची आपल्याला? उद्याच्या मेडिटेशन मध्ये आपण सगळ्या पास्टच्या वाईट मेमरीजला आपण डिलीट करणार आहे. वाईट पास्टच्या जेवढ्याही मेमरीज आहे, ज्या कटू मेमरी आहे, त्यांना डिलीट करणार आहे. आजही मी काल जशी रिक्वेस्ट केली होती, आजही तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुमच्या नातेसंबंधामध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर असे तणावपूर्ण लोक असतील, जे डिप्रेशन एन्झायटीचे औषधं घेऊन राहिले, गोळ्या घेऊन राहिले, त्यांना उद्याची लिंक अवश्य शेअर करा. कारण उद्याच्या मेडिटेशनचा लाभ त्यांना एवढा होईल की आपण एक कोरी पाटी तयार करणार आहोत. कारण परवा मग त्यानंतर आपण ऍक्च्युअल रेकी शिकायला हातात घेणार आहोत, आणि रेकी आपल्या जीवनामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो याचा पुढचा अनुभव. पण ती रेकी ग्रहण करण्याची पहिले बौद्धिक पात्रता तर आपल्यात आली पाहिजे, आणि म्हणून आपण एवढे 3 दिवस त्याच्या तयारीत देतोय. ओके. ओके, तर का बरं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या? कारण आपल्या ब्रेनचा नियम जो आहे, इट टेक्स 21 डेज. आपल्या जीवनामध्ये एखादा नवीन विचार प्रेरित होण्यासाठी, हॅबिटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी 21 दिवस लागतात, आणि पक्का डोक्यात बसण्यासाठी 90 दिवस. हॅबिट बनणं आणि ते परमनंट हॅबिट बनणं याच्यात फरक असतो. तर इट टेक्स 21 डेज. हम्म. तर क्या आप तैयार है 21 दिन अपने आप के साथ स्वतःसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी, आनंदी जीवनासाठी? कोण कोण रेडी आहे त्यांनी टाईप इन चॅट बॉक्स, येस आय एम रेडी. रेडी आहात की नाही? नाही तर बुवाचं कीर्तन काय रोज 10 दिवस मला ऐकायला याल, आणि जसा भागवत सप्ताह बिचारा तो पंडाल खाली करून चालला जातो, आणि डोक्यामध्ये काहीच विचार बदलत नाही, तसं होऊन जाईल. यस, ग्रेट ग्रेट ग्रेट. जे पण रेडी टाईप करतात, यस टाईप करतात, आय एम हॅट्स ऑफ टू देम, बिकॉज यू आर दॅट पर्सन यू वॉन्ट टू चेंज इन युअर लाईफ. तुम्हाला तो बदल तुमच्या जीवनात घडवायचा आहे, आणि म्हणून तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करताय. चला बरं, मग आता तुमच्या वर खूप जबाबदाऱ्या, जरा लिहा बरं. पुढच्या 5 मिनिटात तुमच्या वर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढा. चला लिहा पटापट. राईट डाऊन फास्ट. ज्या काही जबाबदाऱ्या आहे लिहून काढा. पटकन लिहा, प्रत्येकाने लिहायच्या जबाबदाऱ्या लिहा बरं. लिहा जबाबदाऱ्या काय आहे. कुणाला घर बांधायचं असेल, कुणाला मुलांचं शिक्षण करायचं असेल, कुणाला स्वतःचं करिअर करायचं असेल, कुणाला लग्न करायचं असेल, काय काय जबाबदाऱ्या लिहून काढा. इथे नका लिहू, पेपरवर लिहा. ओके, ज्यांच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या त्यांनी हँड रेज करा. राजेश्वरी मॅडम, कुठून आहात मॅडम तुम्ही? पण औरंगाबाद वरनं. ओके, लिहिल्या का जबाबदाऱ्या मॅडम? येस मॅडम. लिहा बरं, पहिल्या 2-4 जबाबदाऱ्या वाचा बरं. माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे. मी स्वतःसाठी जगते. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे, आणि मला माझ्या मुलीची ऍडमिशन मला आयबी स्कूलला पाहिजे पुण्यामध्ये, आणि माझ्या अकाउंटला दर महिन्याला 15 लाख रुपये येत आहेत. मी जबाबदाऱ्या लिहायला सांगितलं, ते अफर्मेशन नाही.
तुम्ही अफर्मेशन लिहिलंय, मी जबाबदाऱ्या सांगितल्या होत्या. अच्छा, ओके. ठीक आहे, ओके. एनीवन ज्यांनी जबाबदाऱ्या लिहिलेल्या आहेत? जबाबदाऱ्या कोणी लिहिलेल्या आहेत? हा, माधुरी मॅडम, अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅडम, पती बोला. आणि मुलं सांगू का? हा, सांगा ना, आवाज येतोय तुमचा. दोन्ही मुलांचे लग्न, जॉबसाठी त्यांना मोटिवेट करणं, माझा बिझनेस वाढायचा आहे आणि श्री स्वामी समर्थांचा मत स्थापन जबाबदारी आहे. ठीक, एक मिनिट. हा, रश्मी मॅडम, जबाबदाऱ्या. नया घर बनाना है, बच्चों की जिम्मेदारी है। अम, मुझे खुद को क्लीनिंग और नीटनेस बहुत पसंद है, तो ठीक से रहना है। मेरी मम्मी के लिए नया घर सेटल करवा के उनका उनका जिम्मेदारी मुझे ठीक से निभाना है, ताकि वो अकेले भी है तो मैं सब कुछ कर सकूं। मुझे ऐसा लगता है कि नेचर के लिए भी हमारी एक जिम्मेदारी है। मेरे दिमाग में कुछ है प्लांट्स रिलेटेड, वो एक मुझे लगता है बहुत बड़ी जिम्मेदारी बस है। बस और बस, एक हा. स्टेडी इनकम। हा, या ठीक आहे, इन्कम पर्यंत पोहोचलो आपण. आता बघा मॅडम, मी इथे एक मोठं हेडिंग देऊन ठेवलं होतं. तुम्हाला जी स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट. आप कहा पर है, मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. अख्ख्या जबाबदाऱ्या लिहिल्या, पण तुमच्या जबाबदाऱ्यात तुम्हीच नाही. सिर्फ वो थोड़ी सी झलक है कि मुझे क्लीननेस पसंद है, तो नीट नेटका वाला. बरोबर है. हाँ, सारी दुनिया को खुश करने की मेरी जिम्मेदारी है, पर मेरे प्रति मेरी खुद की जिम्मेदारी कुछ भी नहीं है. 8वें नंबर पे लिखा था मेरी 8वें हेल्थ। नंबर पे, अभी मैंने जी जी। बोलने के बाद 8वें नंबर पे आपने बोला कि जिम्मेदारी लिखी थी. एक्चुअल क्या होता है हमारे साथ, देखिए, दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है. अरे दोस्तों, पहले खुद की खुशी, खुद के सेहत पर ध्यान दो. सही है। अगर आप 100% खुश हो, समाधानी हो, सेहतमंद हो, तो ही आप घर की जिम्मेदारी निभा पाओगे. एका दिवशी जर एखाद्या घरातली महिला आजारी असते, तर एका दिवसात ते घर अस्ताव्यस्त होतं. एका महिना जर घरातला कर्ता पुरुष घरी असेल, आर्थिक जबाबदाऱ्या निभवू शकला नाही, तर त्या घराची आर्थिक तारांबळ उडते. येस ऑर नो? यस। आणि म्हणून लक्षात घ्या, अभी अगर मुझे कुछ हुआ तो माझ्या घरचे लोक काय करतील? सगळ्यांना फोन करतील, 4 तासात 5 तासात सगळी तयारी होईल, आणि मग 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग परमनंट एकदा सुक्या फुलांचा किंवा आर्टिफिशियल एखादा हार, आणि कधी काळी घरात रंगरंगोटी झाली तर अडगळीत स्थान, आणि कधी घराच्या बाहेर त्या फोटोला स्थान भेटेल, व्यक्ती तर चालला जातो. आपल्या हातात काय आहे? आपल्यासाठी जोपर्यंत या देहात प्राण आहे ना, तोपर्यंतच अस्तित्व आहे. शेवटी तो कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्काही सोबत जात नाही. सगळं करा, प्रॉपर्टी जमवा, पण थोडा स्वतःसाठी जगा. मुलांसाठी जीव ओतून काम करा, पण स्वतःवर फोकस करा. कारण जेव्हा तुम्ही आरोग्य संपन्न असता, आनंदी असता, तर मोठ्यातल्या मोठ्या संकटांना सहजतेने तुम्ही पूर्ण करू शकता. पण जर तुम्ही दुःखी असाल, तर छोट्यातल्या छोट्या संकटांचाही तुम्ही सामना करू शकत नाही, खचून जाता. आणि जेव्हा व्यक्ती खचतो ना, तेव्हा चुकीचं पाऊल उचलतो. आज जो शेतकरी हिमतीने राबतो, पण एखाद्या कर्जाच्या ओझ्यात जेव्हा येतो, तर तो आपल्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःला संपवतो. विचार करा, स्वतःला एक इतकं पॉझिटिव्ह सोर्सने बनवून टाका की कितीही वादळ आले, कितीही संकट आले, तर तुम्ही शाबूत आहात. आणि तुम्ही शाबूत असाल तर एक कहावत है हिंदी में, सर सलामत तो पगड़े हजार. इसलिए आपका सलामत होना सबसे ज्यादा जरूरी है. तुमचं तुमच्या जीवनात महत्वाचं स्थान, यस, आय लव्ह माय सेल्फ,
त्या क्रिएटरनी बघा इतके सुंदर डोळे दिले आहेत की हे सुंदर जग आपण बघू शकतो, कानांनी सुंदर ध्वनी ऐकू शकतो, तोंडाने बोलू शकतो, शरीरातला प्रत्येक ऑर्गन काम करत आहे. तर त्या प्रत्येक ऑर्गनला थँक्यू, या आनंदी जीवनाला थँक्यू, या सुखमय ऊर्जांना थँक्यू. कारण कैसे भी जियो, ये जीवन एक दिन खत्म होने वाला है. एक ओके. सो एक नवी लिस्ट बनवायची आता, आणि त्या लिस्ट मध्ये सबसे पहिले कोण आएगा? आप. आपल्या लिस्ट मध्ये आपण. कारण तुम्ही आनंदी असाल, आरोग्य संपन्न असाल, तर अशा 100 जबाबदाऱ्या देखील सहजतेने पूर्ण करू शकतात. बरोबर? आणि म्हणून तुम्हाला आनंदी राहायचं आहे, आणि ते आनंदी राहणं आपण या 10 दिवसांमध्ये शिकणार आहे. सगळ्यात प्रायोरिटीवर पहिल्या क्रमांकावर कोण असेल? तुम्ही आहात. अवचेतन मन, आपलं सबकॉन्शियस माइंड एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे काम करतं. बघा, ही पीपीटी माझ्या सिस्टम मध्ये स्टोर आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू शकते. बरोबर की नाही? जर ही स्टोर नसती तर मी दाखवू शकली नसती. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सगळे सुख हे कुठे आहेत? सगळे सुख जे आहेत कुठे आहेत? जीवनामध्ये ऑलरेडी कुठेतरी आहेत. पण आपण फोकस कुठे करतोय? जीवनामधल्या प्रॉब्लेमवर, अडचणींवर. आणि म्हणून जे पाहिजे आहे ते आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवा. तसं मी तुम्हाला एक मंत्र दिला, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. लक्षात घ्या, अगर हम खुद के लिए बुरा सोचेंगे ना तो बुरा होगा. लोकांनी काय वाईट विचार करतो तो वेगळा विषय आहे, पण आपण आपल्या प्रती काय विचार करतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. हमारा हर एक विचार हमारे अवचेतन मन पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है. या यह कैसे, हम जो कुछ भी सोचते हैं उसका हमारे सबकॉन्शियस माइंड पे असर पड़ता है, आणि हळूहळू तेच आपलं जीवन बनून जातं. जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मेरे जिंदगी में कुछ अच्छा नहीं है, सब कुछ बुरा है, तो बुरा ही होगा. इसलिए आज से चालू करो, जे पाहिजे, यस आई अर्न 10 लाख पर मंथ, किसी ने आपको रोका नहीं है. येस, आय एम द मनी मॅग्नेट, आय एम द हेल्थ मॅग्नेट, आय एम द लव्ह मॅग्नेट, आय एम द रिलेशनशिप मॅग्नेट. असे सकारात्मक अफर्मेशन आपल्याला स्वतःच्या माइंडला द्यायचं आहे. आप क्या चाहते हैं वह सूचना अपने अवचेतन मन को दीजिए, सोने से पहले और उठते बराबर. अवचेतन मन वही करेगा जो आप सोचोगे, जो आप चाहोगे. हमारी सोच ही हमारा जीवन है. सोच बदले तो जीवन बदलेगा. व्हॉट यू फोकस इज ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो. सूर्याच्या एका भिंगातनं सूर्याचा एक किरण परावर्तित केला तर हजारो किरण बाहेर निघतात. शेतीमध्ये एक बीज पेरलं तर असंख्य धान्य त्याच्यातून निर्माण करतं. आणि व्हॉट यू फोकस ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो, म्हणजे जिथे आपला फोकस जातो ते सतत एक्सपांड अँड ग्रो होतं. म्हणून काळजीपूर्वक आपल्याला काय करायचं आहे? ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. म्हणून तुम्हाला जी गोष्ट नाही पाहिजे आहे त्याच्यावर फोकस करायचाच नाहीये. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्याच्यावरच तुम्हाला तुमचा फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट हे क्लिअर करायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आजपासून स्वतःच बेस्ट फ्रेंड बना, खुद के लिए समय निकालिए. या जगातल्या प्रत्येक सफल असफल व्यक्ती, ते छत्रपती शिवराय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, एपीजे अब्दुल कलाम सर असो, प्रत्येकाजवळ जीवन जगण्यासाठी 24 तासच होते. तुमच्या माझ्याकडे 24 तास आहे. रस्त्यावरचा भिक्षकरी असो की रिक्षा चालक असो की विमानाचा पायलट असो, प्रत्येकाकडे 24 तास आहे. फक्त फरक पडतो की या 24 तासाचं युटिलायझेशन आपण कशा पद्धतीने करतो त्याच्यामुळे आपल्या जीवनावर फरक पडत असतो. यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, टू डिझायर. तुम्ही ते मॅग्नेट आहे. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती तुम्ही तुमच्या जीवनात अट्रॅक्ट करू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त एक डिसिजन घ्यायचा आहे. डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. निर्णय करे की आप वास्तव में क्या चाहते हैं. लक्षात असू द्या की तुम्हाला काय पाहिजे आहे.
सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. यासाठी कलाम सरांचे 5 वाक्य खरोखर रोज स्वतःला सांगा. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आई एम अ विनर एंड टुडे इज माय डे. ना तो कल का दिन गुजरा हुआ कल हम फिर से जी सकते हैं, ना आने वाला कल हमारे हाथ में है तो ओनली टुडे. वर्तमानातले हे क्षण हेच आपल्या हातात आहे. आणि म्हणून दररोज या ब्रह्मांडाला एक प्रेयर सांगा. हो पूर्ण प्रेयर इचेच क्लासेस 5-5, 15-15 हजार रुपये म्हणून घेतले जातात. त्याचा सार तुम्हाला सांगते. आय एम सॉरी, कळत नकळत माझ्याकडनं ज्या चुका झाल्या आहेत त्याच्यासाठी सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी, त्यासाठी मला माफ कर. थँक्यू, आय लव्ह यू. जे काही चांगलं आहे त्याच्यासाठी आभार आणि सगळ्या गोष्टींवर प्रेम. जेव्हा तुम्ही ही प्रेयर घरात लावून ठेवाल, आपोआप घरातले व्हायब्रेशन चेंज होतात आणि घरचं वातावरण पॉझिटिव्ह होऊन जातं. हमारा विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ टुडे. आजपासून आपल्या सकारात्मक आनंदी जीवनाला सुरुवात करूया आणि जीवनाला विथ स्माइल एनर्जीने परिपूर्ण करूया. कारण कसंही जगलात तरी डी एंड फिक्स आहे, पण तो डी एंड विथ स्माइल असला पाहिजे, फुल टू एन्जॉय असला पाहिजे. जियो तो हर पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जिंदगी में हर पल कैसे जीना है, स्वस्थ मस्त जबरदस्त जीना है आणि जीवनाला संपूर्ण आनंदाने परिपूर्ण करायचं आहे. आणि जे काही ब्लॉकेजेस आहे ते उद्याच्या मेडिटेशन मधनं आपण काढून टाकणार आहे. उद्या मी तुमचं एक पॉवरफुल पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे आणि जीवन जगण्याची नवी आनंदाची कोरीपाटी देणार आहे. जर तुम्हाला सेशन आवडलं असेल, जे लोक वर्किंग आहेत करू शकत नाही त्यांनी व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओ बघून हा क्लास करू शकता. फक्त ज्या दिवशी शक्तिपात असेल त्या दिवशी तुम्हाला अर्ली मॉर्निंग रेडी राहणं गरजेचं राहणार आहे. सर लास्ट 1-2 फीडबॅक घेऊ. कसं वाटलं आजचं सेशन, देन विल स्टॉप. आणि परत याच ऊर्जांसोबत उद्या भेटू आपण आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मकतेला डिलीट करण्यासाठी. गीता खेडकर मॅडम बोला. माईक ऑन करा. गीता मॅडम बोला. नमस्कार मॅडम. कुठून आहात? अहमदनगर. ओके बोला. कसं वाटलं सेशन? मॅडम खरं तर मला हे जे रेकी लेवल 1 आहे ना, ते माझ्या मैत्रिणी सजेस्ट केलं होतं. म्हणजे तिने केलं होतं, मग मी बऱ्याच दिवसापासून काही अडचणीत होते तर तिने मला सजेस्ट केलं होतं. आणि आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही म्हणून करून पाहू अशा विचाराने मी कालची लिंक जॉईन केली होती. आता वेगळं काय होणार आहे याच्यामधून आणि कसं, म्हणजे आता हे सगळं काय वेगळं काय होऊ शकतं. फक्त एक ट्राय म्हणून मी जॉईन केलं होता. पण काल तुम्ही जे सांगितलं लिहा आणि जाळून टाका, त्यानंतर ते सगळे विचार माझ्या डोक्यातून गायब झाले असं मला वाटलं. म्हणजे ही ही गोष्ट मी याआधीही केलेली आहे, पण असं मला कधी फील झालं नव्हतं. माझ्या घरी बरेच हेल्थ इश्यू चालू आहेत. म्हणजे माझ्या पप्पांना कॅन्सर आहे, 4 स्टेज कॅन्सर आहे. मग तो सगळे वातावरण, त्याचा माझ्यावर होणारा इम्पॅक्ट वगैरे इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये फसलेला असताना मला अशी एक स्पिरिट मिळत नव्हतं. म्हणजे माझाच मला प्रश्न पडत होता की जगण्याचं माझं स्पिरिट काय आहे. तर त्याचं उत्तर मला ह्या 2 दिवसामध्ये मिळालं. म्हणजे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. मॅडम आपल्याकडे एक मॅडम क्लासला होत्या आणि त्यांच्या बहिणीला 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झालेला आणि डॉक्टरांनी 40 हम्म. दिवसांचं आयुष्य सांगितलं होतं. माझ्या युट्यूब चॅनलवर अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे त्यांचा. रेणुका हम्म. गारकर मॅडम होत्या आणि रचना शहा मॅडम ह्या त्यांच्या बहीण होत्या. रचना मॅडमला कॅन्सर डिटेक्ट झालेला. त्यांनी त्यांच्या बहिणीची जबाबदारी घेतली. बहिणीसाठी रेकी शिकल्यात. 2019-20 ची गोष्ट आहे. आता 2025 चालू आहे. 2023 मध्ये दिल्लीला मी तो रिसर्च पेपर सबमिट केला. सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाच्या स्टेजवर मी तो रिसर्च सबमिट केला. आणि आता 5 वर्ष झाले, जिथे डॉक्टरांनी 40 दिवसाचं आयुष्य सांगितलं होतं, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे न्या, या व्यक्तीला आपण ठीक करू शकत नाही असं जेव्हा सांगितलं होतं, आज त्या स्वस्थ आहेत आणि मस्त आहेत आणि चांगलं लाईफ त्यांचं. माझंही वडिलांना आयुष्याचं नाही सांगितलं, पण डॉक्टरनी हे सांगितलं आहे कुठेही गेले तरी याच्या व्यतिरिक्त काही ट्रीटमेंट होणार नाही, त्यामुळे कुठे जाऊ नका. Yes. त्यांनाही तेच सांगितलेलं होतं. कितीही पैसे खर्च, बट आज 25 चालू आहे. 2019-20 ची गोष्ट आहे आणि छान आहे. तर रेकी खरोखर आयुष्य बदलून टाकते. फक्त तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस हम्म. या गोष्टीसाठी खूप महत्वाचं असतं.
आणि म्हणून जेवढ्या चांगल्या भावनेने तुम्ही या रेकीला स्वीकाराल तेवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. कारण आपल्याकडे डॉक्टरांच्या घरचे, डॉक्टरांनी सांगितलं होतं सगळ्या मेडिकल टेस्टनुसार की आता ही पेशंट ठीक होऊ शकत नाही, डॉक्टरांच्या घरची केस होती. आणि त्या मॅडम अगदी आता खूप छान आयुष्य जगत आहे. त्यांचा तो प्रॉब्लेम इतक्या बिकट परिस्थितीनं सॉल्व्ह झालेला आहे. त्यांचाही व्हिडिओ माझ्या युट्यूबवर आहे, जो तुम्ही बघू शकता. मला फक्त जे काही लूप्स आहेत माइंड मध्ये ते क्लिअर अप करायचे, कारण खूप ट्रॉमॅटाइज लाईफ झालेली आहे. गॅरंटी मॅडम, 21 दिवस करून पहा मी सांगितलेल्या. इट्स माय गॅरंटी. मला आवडतं चॅलेंजेस घेणं तुमच्यासाठी. सो डेफिनेटली तुम्ही बाहेर पडाल. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. अर्णव नावाने कोण जॉईन झालेला आहे? अनम्यूट करा. हा बोला मॅडम. नमस्ते मॅडम, मी सुमन नवे कोल्हापूरहून बोलते. बोला. ऍक्च्युली माझी जाऊबाईंनी तुमच्याकडे शिकली आहे रेकीचं. तिने तिचे लेवल्स पूर्ण झालेले आहेत आणि तिने मला सांगितले की तुम्ही हे एक फ्रीवाला आहे ते तुम्ही जॉईन करा म्हणून त्यांनी सांगितली. आणि ऍक्च्युली कसं की मॅडम मी माझ्या स्वतःसाठी जॉईन केलंय. जसं माझं जे आता सध्या जे मन आहे ते खूप असं कॉन्फ्युज असतं. म्हणजे आता मी तुम्हाला एकदा उदाहरण सांगते की मला टू व्हीलर शिकायची म्हटलं आणि मी मागच्या वर्षी टू व्हीलरवरून पडलेले. तर मला टू व्हीलर चालवताना मला भीती वाटते. म्हणजे बाबा मला जमेल की नाही, पाठीमागे जाण्यापासून तर भीती वाटते टू व्हीलरवरती. मला ही ना अशी भीती घालवायची आहे मनातली. मला म्हणजे असं परफेक्ट असं टू व्हीलर शिकता यायला पाहिजे असं वाटतं. फोर व्हीलर शिकायचं आहे. तसंच मला असं म्हणजे घरी बसून काही छोटा उद्योग पण मला स्वतःचा करायचा आहे, जेणेकरून मी माझ्या जे मिस्टरांना पण मदत करू शकेन. पण कसं की मला असं ते मॅडम डेअरिंग होत नाही. मी हे करू शकेन का असं, म्हणजे माझ्या मनात ना असं अजून भीती आहे अशी. ते भीती घालण्यासाठी तुम्ही जे हा त्याच्यासाठी मी सांगितले ती कम्प्लीट करा. नक्कीच तुम्ही याच्यात हो तुम्हाला मार्ग मिळेल. हो चालेल. आणि खूप छान, म्हणजे तुमचं असं ऐकलं की खूप छान वाटतं की असं म्हणजे मनाला असं आधार वाटतो, धीर येतो असे. हा बाबा की म्हणजे आपण करू शकतो. आपण म्हणजे जे काही ठरवतो ते करू शकतो असं एक कॉन्फिडन्स येतो मनामध्ये. तुमचं मी कालपासून जे ऐकते ना. हो चालेल. खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर उद्या भेटूया फास्ट लाईफ मेडिटेशन सोबत. आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा असतं. सो आणि जे लोक रेकॉर्डिंग बघायचं असेल रेग्युलर व्हिडिओज आणि इतर माहितीचं, तर आमचं युट्यूब चॅनल आहे वर्टेक्स हॅपी लाईफ, ज्याच्यावर तुम्हाला लिंक येते रेकॉर्डिंगची. ती तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर डेली व्हिडिओज तुम्हाला कुठलेही सेशन मिस होणार नाही. डेली व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचतील. ओके. सो परत भेटू याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.